लातूरमध्ये भारतीय दलित पॅंथर संघटना आक्रमक झाली आहे। शासकीय धान्य गोदामातील हमाली वाटपात कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करत संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी संघटनेने केली आहे। यासोबतच राज्यातील खाजगी कोचिंग क्लासेस बंद करण्याची आणि खाजगी सावकारी आणि फायनान्स व्यवसायावर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली। या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना निवेदन सुद्धा यावेळी देण्यात आले। सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर। की जे खाजगी कोचिंग क्लासेस आहेत, मोठेगावकरच घोटाळा केला, तो घोटाळा देशभर चालू आहे। हे खाजगी कोचिंग क्लासेस जे चालू आहे त्यात फक्त श्रीमंताच्या लोकांना शिक्षण दिलं जाते। महाविद्यालयामध्ये फक्त ॲडमिशन दिलं जातं, तिथं शिकवलं जात नाही। हे सगळं महाविद्यालयाच्या प्राध्यापकाच्या संमतीनं चालू आहे। मग गोरगरिबाच्या लेकरांनी शिकावं कुठं? हे कोचिंग क्लासेसला 70-80 1 लाखापर्यंतच्या फीस आहेत, गोरगरीब माणसं देऊ शकत नाहीत। म्हणून आता हे शिकवणी महागाची झालेली आहे, गरिबाच्या लेकराला शिक्षण मिळत नाही। म्हणून या ठिकाणी आमची मागणी आहे की महाविद्यालयामध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक करावं आणि कॉलेजमध्ये शिक्षण सक्तीचं करावे बरं, ही आमची पहिली मागणी आहे। त्यानंतर आता ते काल परवा नंदन गावामध्ये शेतकऱ्याची छळवणूक झालेली आहे, पिळवणूक झालेली आहे खाजगी सावकार आणि फायनान्सवाल्याने, ही महाराष्ट्रभर गाजत आहे। हा एक प्रकार नाही, अख्ख्या लातूर जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये प्रत्येक माणूस, शेतकरी, गरीब माणूस, महिला सगळ्या परेशान आहे त्या कर्जानं। आणि या काढलेल्या कर्जाच्या वसुलीबाबत सगळी छळवणूक चालू आहे आणि भिवून लोक पुढे येत नाही, कारण यांचे संबंध अनेक गुंडाशी आहेत। यांची दहशत गावागावामध्ये आहे, भीतीपोटी लोक पुढे येत नाही। त्यांना संरक्षण द्या आणि सगळे खाजगी फायनान्सवाले आणि ते सावकारकी बंद झाले पाहिजे, आमची मागणी आहे। याच्यानंतर काही शासकीय धान्य गोदामात हमाल काम करतात, त्या हमाली इथल्या 3 कंत्राटदारांनी हडप केलेली आहे जिल्ह्यातले 12 गोदाममध्ये। हे गेल्या 30-35 वर्षाहून हे महाशय ही 3 संस्था गुत्तेदार इथले हे झालेले मालक झालेले आहेत आणि त्यांनीही त्यांची हमाली हडप केलेली आहे। ही याची एक चौकशी व्हावी, यासाठी मार्फत चौकशी करावी अशी आमची मागणी आहे। खाजगी कोचिंग क्लासेसच्या संदर्भामध्ये तुम्ही सांगितलं, शासनानं याच्यावरती कुठेतरी निर्बंध घालून कडक कायदा आणण्याची गरज आहे असं वाटतं? हा, कायदा आहेच ना, खाजगी शिकवणीला कायदा नाही, त्याला परवानगी नाहीच, ते सगळं बेकायदेशीर आहे। अधिकाऱ्याच्या मुखसंमतीनं हा कार्यक्रम चालू आहे। प्रशासन कुठेतरी लक्ष देत नाही असं? हा ना, प्रशासन देत नाही ना, प्रशासनाचा याच्यामध्ये सहभाग आहे, त्याच्यामुळं ह्याच्यावर कठोर कारवाई करावी। कायदा तर नाहीच कोचिंग क्लासेसचा। सावकारीच्या संदर्भात सांगितलं, सावकारीच्या संदर्भात आता पोलीस प्रशासन असेल किंवा सहकार मंत्री असेल यांनी आवाहन केले आता की ज्यांच्याकडून तक्रारी असतील त्यांनी पोलिसांमध्ये तक्रारी। अरे, तक्रार द्यायला माणसं धजत नाही ना, त्यांची दहशत आहे। म्हणून आमचं म्हणणं आहे प्रशासनाला गावागावात तुमच्या तलाट्यामार्फत किंवा ग्रामसेवकामार्फत लोकांना आवाहन करा, त्यांना बोलतं करा आणि प्रशासनाला तक्रार द्यायला प्रवृत्त करा, असं आमचं म्हणणं आहे। बरं, आज तुम्ही निवेदन दिलंय, आता पुढची दलित पॅंथरची भूमिका काय असणार आहे? आंदोलन पुढे, ह्याच्या पुढे काय करत नसेल, रस्ता रोको असतील आमचे, अनेक गावोगाव तालुक्यावर आंदोलन असते, घेरावे आम्ही पालकमंत्र्याला करू, सहकार मंत्र्याला घेरावे करू, कारण मागणी ही इतकी निकराची आहे, अत्यंत गरजेची आहे। कारण गावागावात घराघरात माणूस त्रस्त आहे, महिला बचत गट असेल, मजूर असेल, शेतकरी असेल, प्रत्येक माणूस सावकारकीनं तंग आलेला आणि त्याची दहशत आहे। दहशतीपोटी ते बोलत नाही। म्हणून प्रशासनाला आमची विनंती की तुमच्या प्रतिनिधीमार्फत, मग तलाठी असेल, ग्रामसेवकामार्फत जे कोणी बळी पडलेत त्यांना बोलतं करा आणि त्याची तक्रारी घ्या, अशी आमची मागणी आहे। Thanks for watching Ekmat Digital.